शिर्डीमध्ये साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेल्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद। लक्ष्मीबाईंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे। साईबाबांच्या डीएनएचा मुद्दा उपस्थित करणारे गायकवाड वादाच्या गर्तेत। कृषी घोटाळ्यामध्ये क्लीन चिट मिळालेल्या धनंजय मुंडेंविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार। प्रधान सचिवांनाही पत्र। सुरेश धस पुन्हा ऍक्शन मोडमध्ये। घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची ही मागणी। धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा। तपशील गुलदस्त्यात। धसांनी पुन्हा आरोपांची राळ उठवल्यानं भेटीला महत्त्व। संसदेचं अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी। शिवसेना खासदारांसोबत देशभरातल्या राज्य प्रमुखांची भेट घेणार असल्याची ही माहिती। कृषी मंत्री कोकाटे तब्बल 18 ते 22 मिनिटं मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल। रोहित पवारांची ट्विटरवरून माहिती। तर अहवालाला फडणवीस किती किंमत देणार? खासदार राऊतांचा सवाल। सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच। महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचं मत। उच्च न्यायालयाचा निकाल कायम। वसई विरार मनपा माजी आयुक्त अनिल कुमार पवारांवरील छाप्यांवरून आता खासदार राऊत विरुद्ध मंत्री भुसे यांच्यामध्ये जुंपली। पवारांच्या नियुक्तीसाठी भुसेंचा दबाव। राऊतांचा आरोप तर नियुक्ती ठाकरेंच्या काळातली। भुसेंचा पलटवार। प्रांजल खेवलकर यांच्या ड्रग्ज पार्टीची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। अवघ्या 15 दिवसांच्या मैत्रीवर श्रीपाद यादव निखिल पोपटाणी या बुकिंगसह पार्टी झाल्याचं उघड। ऑपरेशन सिंदूरच्या नावावर जया बच्चन यांचा आक्षेप। महिलांचा सिंदूर पुसला गेला, मग ऑपरेशनला सिंदूर नाव का दिलं गेलं? राज्यसभेमध्ये सवाल। सांगलीतले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे राष्ट्रवादीला सोडचिठी देत पुन्हा झाले भाजपवासी। आधीच्या काळात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात अण्णासाहेब डांगेंची महत्त्वाची भूमिका। रशियातल्या भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात त्सुनामी। इशिनोमाकी बंदरात तब्बल 50 सेंटीमीटर उंचीची त्सुनामीची नोंद। अन्य 16 ठिकाणी 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद। इस्रोचा सर्वाधिक आधुनिक उपग्रह निसारचं श्रीहरिकोटामधून प्रक्षेपण। नासासोबत संयुक्त मिशन। आपत्ती व्यवस्थापनात बजावणार महत्त्वाची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।